वातावरणातील बदल पाहता वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे। यासाठी सामाजिक वनीकरण विभाग अकोला परिक्षेत्र मूर्तिजापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमृत वृक्ष विक्री केंद्राचे उद्घाटन महेश खोरे विभागीय वनाधिकारी यांच्या हस्ते 2 जुलै रोजी करण्यात आले। शासन स्तरावरून सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने वन महोत्सव राज्यभर साजरा होत आहे। त्याच अनुषंगाने अकोला जिल्हा सामाजिक वनीकरण विभाग परिक्षेत्र मूर्तिजापूर यांच्या वतीने सुद्धा साजरा करण्यात आलाय। या माध्यमातून अमृत वृक्ष आपल्या दारी हे घोषवाक्य घेऊन मूर्तिजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अमृत वृक्ष विक्री केंद्राचा श्री गणेशा आज महेश खोरे विभागीय वनाधिकारी यांच्या हस्ते एका ग्राहकाला सवलतीच्या दरात वृक्ष देऊन करण्यात आलाय। या विक्री केंद्रामध्ये लागवडी उपयुक्त वृक्ष ठेवले असून ते सवलतीच्या दरात मिळणार आहे। विक्री केंद्र कार्यालयीन वेळेत सेवेसाठी तत्पर असणार असून यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त वृक्ष सवलतीच्या दरात खरेदी करून त्याची लागवड करत त्याचे संगोपन करण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी महेश खोरे व वनपरिक्षेत्र अधिकारी मूर्तिजापूर संगीता कोकणे यांनी केले आहे। या केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी विभागीय वनाधिकारी महेश खोरे, वनपरिक्षेत्र अधिकारी संगीता कोकणे, वनपाल डी.ए. सकडे, वनरक्षक चंदू तायडे, वनमजूर डी.गी. पुरी यांच्या सहकार्यालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह नरेंद्र वाढवणकर, अकोला। आज मूर्तिजापूर परिक्षेत्रामध्ये नागरिकांना सवलतीच्या दरात सामाजिक वन विभागाकडून वृक्ष उपलब्ध व्हावे म्हणून इथं मूर्तिजापूर शहरात मध्यवर्ती भागात एक सामाजिक वनीकरण विभागातर्फे वृक्षांचा स्टॉल लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना शासकीय निर्णयानुसार सवलतीच्या दरामध्ये रोपे उपलब्ध होणार आहे। तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा उपयोग करावा व या वन महोत्सवाच्या कार्यक्रमात स्वतः सहभागी व्हावा।